पुणे महापालिकेची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यापूर्वीच निवडणुकीच्या गोपनीयतेचा भंग करत भाजप पदाधिकारी व महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी संगनमत करून मतदार याद्यांमध्ये बदल व फेरफार केलेत. या गंभीर प्रकाराचे सीसीटीव्ही चित्रीकरण सध्या व्हायरल होत आहे. या प्रकरणामुळे पुणे शहर आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणाची सखोल चौकशी करून भाजप पदाधिकारी व महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरत आहे. आणि तो तर रस्ते पण गेले सर रांकापासून आपण रस्ता बुराडे टाकतो. रामची लोक या साईडचं गाडी घालायच्या. आमच्या प्रमाणात कोणाची लपडी टाकले सोन्याची हे नगरचे दोन्ही आल्या माहिती आले कोणत्या 199 219 यादी नंबर किती आहे रामदेवराव मला काय कर्ज भागातल्या आपल्या प्रमाणातले आले कुठे कुठले जुने ती लिस्ट आणली तुम्ही ती आणली नाहीये पण ते नंबर बदलले गेला आमदार केला तर तुम्ही तसेच चेक केले तर फक्त एक भुतकर हाऊस वगैरे आलंय ते काढायचे आणि तुम्ही बोललेले 100 किती ती ऐका ना होता काय ह्याच्यामध्ये एका यादी तिकडची नाव आली असं म्हणणं बरोबरच आहे. तसं म्हणजे आता काम आम्हाला डिस्ट्रीब्यूट करून दिलेलं आहे ना 3 भागामध्ये काम दिलेलं आहे. भवनपेठला पिटवाडीला आणि आमच्या आधी त्यांना विचारलं प्रभाग 26 मध्ये प्रभाग 17 कुठे गेले 17 म्हणजे कुठला हा समोरचा आपल्याकडे त्याच्यात पॅरलने गल्ली दाखवली ते पण काय चांगलं आहे. मग बीजेपी 100% बीजेपी कुठला स्वामींच्या मधनं बोळीतनं तुम्ही जे सांगताय परत वाळायचं परत बाहेर यायचं छान खेडेकरांनी करून द्या. आपण काय करणार त्या दोन्ही आले काढा ही काढा एक नाही हे काय नसतं सांगतो मी प्रत्येक यादीवर बसून अभ्यास करायला लागेल 100% करा अभ्यास आम्ही पण करू आम्हाला याद्या आमच्याकडे काम करू ना आपल्या याद्या घेऊ फक्त काय करायला लागेल सांगतो आपल्या याद्या आणायच्या आहेत. हे 1 नंबर पान समजा यादी नंबर 199 1 ते 50 किती असेल ते समजा 1 ते किती तुमच्याकडे इथं माझं तुम्ही कुठपर्यंत घेतले 115 26 मध्ये घेतलंय 25 ते 25 दिले 22 मध्ये टाकायचं 1102 1102 26 मिनिट टाका. ताईंचं नाव आता कळ झालं वाढवलंय लगेच कळलं जायचं नाव पैसे 500 नंबर बघून घ्या माहिती का मला रेशमी काल फोन केला घोडा तुला मी टाकतो तू काळजी करू नको मला घोडा लावून घेतो माझा मित्र आहे मी रशीदला लगेच नाही म्हणलं नाही 200 मला लगेच फोन करू भाऊ म्हणलं मी पण ऑप्शन आहे तू पण तुम्ही